नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 61व विरहकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 67 ते 70. प्रथम आपण ऐकूयात 67वा दोहा. तन मन जोबन जरी गया, बिरह अगनि घटला, बिरहिन जाने पीर को, क्या जानेगी आग. तन मन जोबन जरी गया, बिरह अगनि घटला, बिरहिन जाने पीर को, क्या जानेगी आग. अर्थ ऐकूयात. हृदयामध्ये विरहाग्नी लागल्यावर बिचाऱ्या विरहिणीचं तन, मन, यौवन सर्व काही जळायला लागलं. विरहाची ही भयानक पीडा केवळ विरहिणीच जाणू शकते. त्या अग्नीला त्याच्या वेदना कळतील का हो? ज्याचं जळतं त्यालाच कळतं, अशी एक आपल्या मराठी भाषेत म्हण आहे. अग्नी फक्त जाळायचं काम करणार, बाण दुसऱ्याच्या मर्मावर केवळ आघात करणार. त्यांना दुसऱ्याची वेदना कशी कळेल? प्रियाच्या विरहामुळे किती यातना होत आहेत, किती तगमग होतीये ते विरहिणीलाच कळणार ना. दुसरं कोणी तिची वेदना जाणू शकतच नाही. आता आपण ऐकूया याच दोह्यावरची मराठी साखी. तन मन यौवन जळू लागले, भडकता विरहाग्नी, विरहाची पीडा जाणे ती, जाणेल कसा तो अग्नी. तन मन यौवन जळू लागले, भडकता विरहाग्नी, विरहाची पीडा जाणे ती, जाणेल कसा तो अग्नी. चा दोहा 68वा ऐकूयात. गलौ तुम्हारे नाम पर जो पानी में लो, ऐसा बिरहा में लिखे नित दुख पावे कौन. गलौ तुम्हारे नाम पर जो पानी में लो, ऐसा बिरहा में लिखे नित दुख पावे कौन. अर्थ ऐकूयात. विरहिणी म्हणते की हे प्रिय, पाण्यात मीठ जसं विरघळून जातं ना, त्याचप्रमाणे मी तुझ्या नावात विरघळून जाईन. परंतु अशा विरहात दररोजचा दुःख संताप कुणी बरं सहन करावा? रोजचा विरह सहन करायचा म्हणजे दररोजच विरहामध्ये कणाकणाने मरण स्वीकारायचं. आणि म्हणूनच विरहिणीला वाटतं की मृत्यू स्वीकारायचाच आहे, तर त्यापेक्षा तुझ्या नामात मिसळून जाणं नक्कीच चांगलं, हो की नाही? तर आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. कणाकणाने विरह जाळतो, होईना तो सहन, मीठ जलामध्ये जसे विरघळे, नामी विरघळीन. कणाकणाने विरह जाळतो, होईना तो सहन, मीठ जलामध्ये जसे विरघळे, नामी विरघळीन. पुढचा दोहा 69वा ऐकूयात. भली भई जो पिव मुआ, नित उठी करितारा, छूट गले की फासरी, सोऊ पाव पसार. भली भई जो पिव मुआ, नित उठी करितारा, छूट गले की फासरी, सोऊ पाव पसार. अर्थ दोह्याचा ऐकूयात. पती मरून गेला. ते फार छान झालं. तो रोज उठून भांडण करीत होता. त्याच्या मृत्यूमुळे गळ्याला लागलेला फास तरी सुटला. आता मी निश्चिंत होऊनच पाय पसरूनच झोपेन. ही उलट मासी स्वरूपाची साखी आहे. पती मृत्यू पावला तर कोणती पत्नी आनंदित होईल?
साधना मार्गात जे षड्रिपू साधकाला त्रास देतात ना, ते विरहाग्नी प्रकट झाल्यावर नाहीसे होतात. कबीरांनी त्यावर पतीचं रूप केलं आहे. एखादा कजाक पती पत्नीशी रोज भांडत असावा, त्याचप्रमाणे हे षड्रिपू जीवाला त्रास देत होते. पण विरहाग्नीमुळे ते मरून गेले, म्हणजेच ते नाहीसे झाले. मग आता साधकाचा मार्ग मोकळा झालाय आणि म्हणून तो निश्चिंत झालेला आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. मोहपती मम मरून गेला, कलह करीत सेरो, गळ्याचा मम फास तो सुटला, आता जीवनी मोर. मोहपती मम मरून गेला, कलह करीत सेरो, गळ्याचा मम फास तो सुटला, आता जीवनी मोर. पुढचा 17वा दोहा ऐकूयात. लागे का साहिब अजहुन आइया, मंद हमारे भाव. लागे का साहिब अजहुन आइया, मंद हमारे भाव. अर्थ, विरह वेदनेने शरीरातील मांस सुकून गेलंय. केवळ अस्थि मात्र शरीर तेवढं शिल्लक राहिलंय, म्हणजे केवळ हाडाचा सापळा राहिलेला आहे. त्यावर सुद्धा आता मृत्यूरूपी कावळा घरट्या घालायला लागलाय. माझं केवढं दुर्भाग्य आहे की अजूनही माझा स्वामी आलेला नाहीये. विरहिणीचा विरह आता पराकोटीला पोचलेला आहे. आता या विरहाग्नीत देहाचीच आहुती पडायची वेळ आलेली आहे. आता या विरहामध्ये हा देह तरी टिकून राहील की नाही ही शंका आहे. मृत्यू जवळ आला तरी आपल्याला नाथ भेटत नाही, म्हणून साधकाची तळमळ होत आहे. आणि म्हणूनच कबीर अशा विरहिणीला मंद भाग्याची म्हणतायत. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. शरीर सुकले अस्थि मात्र ते येई मृत्यू का, तरीही प्रभुना भेटे मजसी, किती मंद मम भाग. शरीर सुकले अस्थि मात्र ते येई मृत्यू का, तरीही प्रभुना भेटे मजसी, किती मंद मम भाग.